सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न तो म्हणजे नैराश्य, डिप्रेशन. तर अशी कुठली 3 लक्षणं आहेत की ती जर असतील तर डिप्रेशन हे डायग्नोसिस होऊ शकतं? की जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर आयडिएशन हा डिप्रेशनचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. की किंबहुना काही काळ अगोदर जेव्हा ह्या प्रोसेसची सुरुवात होते तेव्हा स्ट्रेस, तणाव हे जे आपण दैनंदिन जीवनात बघतो तर तिथून ह्याची सुरुवात होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की मी नॉर्मल आहे पण ही परिस्थिती आहे म्हणून मला असं होतंय. परिस्थितीच पूर्णपणे जबाबदार नसते. परिस्थिती बदलल्यानंतर आपल्यात बदल यायला पाहिजे, ते येत नाहीत म्हणजे ते नैराश्यतेचे लक्षण आहे. कधी कधी काय होतं की स्ट्रेसचा जो फॅक्टर होता, जे कारण होतं ते जातो, तो नसतो, तरीही तो माणूस तणावात असतो. ही जर लक्षणे विदाऊट एनी रिझन जर होत असतील तर ही डिप्रेशनची सुरुवात आहे. पण मग आई वडिलांमध्ये अशी कुठली लक्षणं असतील? डिप्रेशन आणि कोणताही मानसिक आजार हा मुख्यतः अनुवंशिक असतो. हो, हा त्यांच्यामध्ये काय असतं, सततचा चिडचिडेपणा, सततचं डिससॅटिस्फॅक्शन आणि घरातील भांडण. स्त्रियांमध्ये जास्त दिसतं पुरुषांपेक्षा. जे टेक्नॉलॉजी झालेले आहेत ज्याच्यामुळे आपण कनेक्टेड आहोत एक दुसऱ्यांशी, पण कदाचित आपण आपल्या जवळच्या माणसाशी कनेक्टेड नाहीये. मग आपल्या मनातल्या गप्पा गोष्टी बोलण्यासाठी मार्गच नाहीये किंवा वेळच नाहीये. मानसिक आजार हा ऍक्सेप्टेबल आहे का अजूनही? की हे अवेअरनेस आलेलं ऍक्सेप्टन्स मध्ये येईलच असं नाही. मग ऍक्सेप्टन्स म्हणजे काय? ऍक्सेप्टन्स म्हणजे दुःखी असणं म्हणजे नैराश्य का? डिप्रेशनमुळे मी व्यसनाकडे वळलो, परत सेकंडरी आलेलं आहे. मी व्यसनी आहे, व्यसनातून मला डिप्रेशन निर्माण झालं, त्याचं कॉम्प्लिकेशन आहे. या केसेसमध्ये ब्रेनमध्ये अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम असतो. की जेव्हा आपल्या भावना आपण सेल्फ अवेअर होतो तेव्हा आपण परिस्थिती बदलण्यापेक्षा आपली मनस्थिती कशी बदलेल हे बघतो. कारण परिस्थिती जुन्या जमान्यात शॉक ट्रीटमेंट म्हणायचे आणि ते आपल्या मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं असतं. पण शॉक ट्रीटमेंट किंवा ECT ट्रीटमेंट जेव्हा आपण देतो तेव्हा पेशंटला काहीही कळत नाही. तर ट्रीटमेंट कधी सुरू करावी आणि कशी?